तामगाव रस्त्याप्रश्नी आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली। केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ 15 मे रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत। त्यांच्याशी चर्चा करून पर्यायी रस्ता उपलब्ध होईपर्यंत सध्या अस्तित्वात असणारा रस्ता दुचाकी वाहनांसाठी खुला ठेवण्यासाठी प्रयत्न करू असं पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि आमदार अमल महाडिक यांनी ग्रामस्थांना आश्वासन दिलं। उजळाईवाडी तामगाव रस्ता बंद झाल्यामुळे स्थानिक ग्रामस्थ नाराज आहेत। या प्रश्नाबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली। पर्यायी रस्ता मिळेपर्यंत सध्याचा रस्ता बंद करू नये अशी मागणी ग्रामस्थांनी केली। पर्यायी रस्ता लवकरच पूर्ण केला जाईल। पर्यायी रस्ता होईपर्यंत सध्याच्या रस्त्यावरून दुचाकी वाहतूक सुरू ठेवण्यासाठी केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी चर्चा करण्यात येईल। ग्रामस्थांची अडचण सोडवण्यासाठी प्राधान्य दिलं जाईल असं आमदार अमल महाडिक यांनी सांगितलं। या गावातील लोकांना जे एमआयडीसीला जाणारे आरोग्याच्या बाबतीत असतील किंवा इतर वेगवेगळ्या ठिकाणी जे सामान्य लोकांना जी अडचण होती जो त्यांना बाह्य रस्त्यावरून जायला लागतं हे थांबण्यासाठी आणि त्यांना जी जुन्या रस्त्याने परमिशन मिळण्यासाठी आज ही बैठक झाली। या संदर्भामध्ये वरिष्ठांची चर्चा करून घेऊन लवकरात लवकर लँड ॲक्विजिशन करून घेऊन हा रस्ता गाववाल्यांसाठी खुला करण्यासंदर्भात आत्ता तात्पुरता आणि लवकरात लवकर नवीन रस्ता करून देऊन त्यांना न्याय द्यायची भूमिका आज या मीटिंगमध्ये ठरली आहे। येणाऱ्या महिन्यात दीड महिन्यामध्ये प्रामुख्यानं या रस्त्यावरती प्रलंबित असून कित्येक दिवस हा रस्ता बंद होता, म्हणजे नवीन रस्ता करण्यासंदर्भात काम करण्यासंदर्भात अशा पालकमंत्र्यांनी सूचना दिलेल्या आहेत। पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार अशोक माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी तामगाव ग्रामस्थांशी चर्चा केली। पर्यायी रस्त्यासाठी भूमी संपादन प्रक्रिया जलद गतीनं राबवण्यात येईल। त्यानंतर युद्ध पातळीवर रस्त्याचं काम पूर्ण केलं जाईल असं आश्वासन देण्यात आलं।